रित्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिलेली आहे। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। अपेक्षा होती मात्र खात्री नव्हती। प्रीतम यांना विस्थापित करणार नाही, युती असल्याने धनंजय मुंडे आणि आम्ही एकत्र असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळेस म्हटलं। अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या। अपेक्षा मला नव्हती, पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही, कारण अशा चर्चा बरेच दिवस झाले चालल्या होत्याच। त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही। पण साहजिक आहे, जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते। त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता। प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे। आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही। मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, आणि त्या शब्दावर मी कायम आहे। धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये, आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत। आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली, तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल।